ऑफसेट हा एक चांगला फॉर्म्युला आहे जो एक्सेलमध्ये खूप काही करू शकतो. ऑफसेटचा पार्ट 1 आपण पाहिला असेलच. ऑफसेट एक्सेलमध्ये डेस्टिनेशनला पोचण्यासाठी किंवा मार्ग दाखवण्यासाठी मदत करते. म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला सांगावं लागतं स्टार्टिंग पॉईंटपासून किती रोज खाली किंवा वर जायचं आहे आणि किती कॉलम डावीकडे किंवा उजवीकडे जायचं आहे. आणि हे डेस्टिनेशन एक सिंगल सेल असू शकतं किंवा ट्रिपल सेल असू शकतं किंवा सेलची रेंज असू शकते. इथे या उदाहरणामध्ये ह्या डेट्स आहेत. सेल्स रेव्हेन्यू आहे म्हणजे सेल्स किती झालेला आहे हे पाहायचे. प्रत्येक तारखेला सेल किती झालेला आहे हे दाखवलेलं आहे. आणि इथे शेवटच्या 7 दिवसाचा सेल व्हॅल्यूची सम करायची आहे आणि त्यासाठी आपण सम फंक्शनचा उपयोग करूया. सम ऑफ लास्ट 7 डेज काढण्यासाठी आपण सम फॉर्म्युला वापरूया. इज इक्वल टू सम रेंज आपल्याला लास्ट 7 डेज घ्यायचे म्हणून इथून ही रेंज घेतली आपण आणि ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं. हे आलं 533. इथे शेवटच्या 7 दिवसाची टोटल मिळेल. सम फॉर्म्युल्याने ही टोटल मिळाली. परंतु इथे प्रश्न असा आहे की हा एक डायनामिक डाटा आहे. रोज काही ना काही यामध्ये सेल ऍड होत असतो. म्हणजे सेल हा रोजच चालू आहे आणि रोजच्या रोज याच्यात काही ना काही सेल ऍड होते. म्हणजे समजा इथं 11 तारीख आली, 11 तारखेला अजून इथे 40 ऍड झाले, तर हे 40 जे ऍड झाले इथे, तर ते इथे समने जी टोटल आली त्यात ऍड होत नाहीये. जर टोटल ऍड करायची असेल तर आम्हाला रेंज बदलावी लागेल. म्हणजे रेंज अशी करावी लागेल त्याच्यात आणि मग इथली टोटल बदलेल. परंतु आम्हाला हे मॅन्युअली शिफ्ट करायची नाही रेंज. हेच आम्ही इथे टाळू किंवा अवॉइड करू इच्छितो. मग हे ऑटोमॅटिक करायचं असेल, फॉर्म्युल्याने व्हायलाच पाहिजे असं वाटत असेल, तर हे काम ऑफसेट फंक्शन करू शकते. ऑफसेट फंक्शनचे जे फर्स्ट आर्ग्युमेंट आहे रेफरन्स म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे, जेथून आम्हाला ऑफसेट फंक्शन सुरू करायचे. त्यासाठी आम्हाला डाटा रेंजच्या जवळच्या सेलचा रेफरन्स घ्यावा लागेल. आमच्या केसमध्ये आम्ही C4 सेल सिलेक्ट करू म्हणजे या C4 सेलला रेफरन्स पॉइंट बनवणार आहोत. तर त्यासाठी आम्ही इथे ऑफसेटचा फॉर्म्युला आता मांडणार आहोत. इक्वल टू ऑफसेट, नंतर इथे रेफरन्स सेल काय घेणार आहे तर हा रेफरन्स कॉमा, त्यानंतर रोज म्हणजे किती रो तुम्हाला मूव्ह करायचे आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ऑफसेट फंक्शन मध्ये रेफरन्स वाली रो किंवा ओळ ही नेहमी 0 असते. तर इथे C4 हा सेल 0 आहे. इथून पुढे म्हणजे जर आपण खाली मोजत गेलो तर 1 2 3 असं मोजलं जाणार. आता आम्ही इथून मोजणार आहोत म्हणून रोजच्या ठिकाणी आपण 2 घेणार आहोत. कॉमा 2 म्हणजे आपली ही आहे. कॉलम आपण बदलणार नाही, कॉलम 0 म्हणजे कॉलम जेव्हा विचारला जातो तेव्हा लेफ्टला किती जाणार आहात किंवा राईटला किती जाणार आहात असं विचारलं जातं ऑफसेट फंक्शन मध्ये. आपण कॉलम बदलणारच नाही, कॉलम 0 घेऊ. आता पुढे आले हे 2. हाईट आणि विड्थ साठी कमीत कमी 1 व्हॅल्यू असते. आता हाईट साठी आपण व्हॅल्यू 1 घेणार आहोत, 1 घेतली. विड्थ साठी पण 1 घेतली आणि इथे आता आपण ब्रॅकेट बंद करणार आहोत. रो 2 घेतली, 0 2 नंबरच्या रोची व्हॅल्यू आली. आता ह्या सेलमध्ये जर ही रो आपण -2 केली तर काय होईल? -2 रो केली -2 आणि एंटर केली तर ही 0 आली, कारण ही जी -2 सेल ही 0, ह्या सेलच्या वरती मायनस नंबर सुरू होणार, -1 -2. तर इथे काहीच व्हॅल्यू नाही म्हणून 0 आली. आता इथे समजा आपण 25 केलं तर काय होईल? इथे 25 व्हॅल्यू. आता जर हाईट 1 ऐवजी ही हाईट आहे, ही जी हाईट आहे 1 ऐवजी आपण 3 केली तर काय होईल पहा. आता आम्ही रेफरन्स सेल पासून 2 नंबरच्या सेलमध्ये आहे म्हणून हाईट 3
अशी दिली तर या सेलपासून काउंट करून 3 सेल पुढे जायचे. 1 2 3 हे या एक सेलमध्ये तीनही राईट करू शकत नाही. आता इथे हाईट 3 दिलेली आहे. आपण ह्या 2 सेलमध्ये आहे, 2 म्हणजे हा, इथून काउंट केल्यानंतर 1 2 3 ह्या 3 सेलची इथं टोटल यायला पाहिजे. परंतु ऑफसेटमध्ये ह्या तिन्ही सेलची इथे एकत्र टोटल येऊ शकत नाही, म्हणून हे असे दाखवले त्यांनी. पण हे असं आपल्याला नको आहे. मग यासाठी ऑफसेटला दुसऱ्या फंक्शनचा सहारा घ्यावा लागेल. म्हणजेच आता ऑफसेटला इथे सम फंक्शन ऍड करावं लागेल. सम फंक्शन ऍड केलं आणि ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर. तर इथे ही टोटल आली, ह्या तीनची टोटल आली, 1 2 3 ह्या 3 सेलची टोटल आली. आता समजा आपण इकडे कॉलम वाढवला आणि आपल्याला इथे एक विड्थ 1 ऐवजी 2 केली तर काय होईल? 27 आणि 5 असं वाढलं. म्हणजे हे एवढ्या रेंजची टोटल इथे आहे. तर असा हा ऑफसेट फॉर्म्युला काम करतो. आता आपण येऊया प्रश्नाकडे. सेल रेव्हेन्यूच्या शेवटच्या 7 दिवसाची सम करायची आहे. इथे जो फॉर्म्युला दिला आहे त्या ऑफसेटने 7 दिवसाच्या सेलची सम करायची आहे आणि आपल्याला हा डाटा डायनॅमिक ठेवायचा आहे, कारण इथे आपल्याला तो ऑटोमॅटिक ऍड झाला नाही सम फॉर्म्युल्यामध्ये. मग इथे आपल्याला तसं करायचं आहे. आता आपल्याला ह्या डाटा डायनॅमिक करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, तर इथे आपण घेऊया इक्वल टू ऑफसेट E4 कॉमा. इथे आता आपण काउंट करणार, रो साठी काउंट करणार, कारण आपल्याला शेवटच्या 7 रोची टोटल घ्यायची आहे, सम घ्यायची आहे. त्याच्यासाठी काउंट फॉर्म्युला वापरणार. काउंट नंतर इथे आता व्हॅल्यू विचारली, तर ही व्हॅल्यू आपल्याला इथून द्यायची. E5 ते C22 पर्यंत देईल. E5 ते C22 क्लोज केल्यानंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल, तेव्हा त्यातून आपण पुढे जाणार आहोत. आता कॉलम आपण बदलणार नाही. कॉलम बदलणार नाही म्हणजे आपण 0 देणार. कॉलम साठी लेफ्टला किती कॉलम जायचे, राईटला किती कॉलम जायचे, असा फॉर्म्युला दिला. पण आपल्याला कॉलम बदलायचा नाही म्हणून 0. पुन्हा कॉमा आला. आता ह्या काउंट फॉर्म्युल्याने आपल्याला इथपर्यंत काउंट केलेला आहे 10. इथे आपण ऑफसेट फॉर्म्युला मांडणार आहोत. ऑफसेट रेफरन्स हा घेतला, रेफरन्स. नंतर रो साठी आपण काउंट फॉर्म्युला वापरणार, काउंट. त्याच्यानंतर व्हॅल्यू आपण मांडणार आहोत. इथून इथपर्यंतची घेतली, ब्रॅकेट क्लोज केलं, कॉमा दिला. आता कॉलमला आलो आपण. कॉलम आपण बदलणार नाही म्हणून 0 घेणार आहोत. कॉमा आला. आता आलं हाईट आपल्याला किती, 7 दिवसाचं जे घ्यायचे, त्यामुळं हाईट ही 7 दिवसाची येणार. पण इथे जर आपण 7 हे पॉझिटिव्ह घेतले तर इथून पुढे 7 दिवस मोजणार, इथून पुढे 10व्या ओळीपासून पुढे 7 दिवस मोजले. मग आपलं जे लास्ट 7 डेज आहे ते उत्तर येणार नाही. आपल्या लास्ट 7 डेज कुठून सुरू होणार आहे, हा लास्ट डे आहे, तर इथून इथपर्यंत येणार आहे 7, म्हणून आपल्याला इथे -7 द्यावे लागेल. का तर आपल्या काउंट फॉर्म्युल्याने इथून इथपर्यंत मोजले. हा सेल 1 झाला आणि हा 10वा सेल. ह्या 10व्या सेल पासून आपल्याला मागेपर्यंत जायचं, तर -7 असं येईल. नंतर आपल्याला इथे कॉमा द्यायचा आहे आणि विड्थला 1 द्यायचं. इथे आपण ब्रॅकेट क्लोज करणार आणि एंटर करणार. पहा, हे एंटर केल्यानंतर इथून पुढचे सगळे दाखवले त्यांनी, कारण तो एका सेलमध्ये हे सगळं दाखवू शकत नाही. त्याचं कारण काय, तर इथे आपल्याला सम फॉर्म्युला ऍड करावा लागणार आहे. सम ऍड केला, नंतर आपण इथे ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं, तर इथे हे पूर्ण उत्तर आलं. जसं सम फॉर्म्युल्याने काढलं होतं तसं इथे आलं. आता इथे जास्तीचं काय आहे, तर इथे जर आम्ही इथे एक डेट ऍड केली आणि त्याची इथे व्हॅल्यू लिहिली तर ती ऍड होणार आहे. म्हणजे शेवटचे 7 दिवस त्यांनी इथून मोज, म्हणून असा हा डायनॅमिक डाटा आहे आणि तो ऑफसेटने आपल्याला ऑटोमॅटिक आणता येईल. याची दुसरी पद्धत आहे. दुसरी पद्धत इक्वल टू सम.
ऑफसेट नंतर आपण आता रेफरन्स सेल जो घेणार आहोत तो रेफरन्स सेल बदलून घेऊ आपण आता. याच्याऐवजी हा C5 घेणार, कॉमा, पुन्हा काउंट मांडणार. काउंट रेंज ही इथून सुरू करणार आपण. रेंज 21 पर्यंत घेतली आणि आता आपण इथे 7 दिवसासाठी इथे -7 करणार आहोत. हे -7 का केलं तर काउंटनी इथपर्यंत मोजत आलेला आहे आणि म्हणून -7 करून आपण इथपर्यंत जाणार आहोत. हा इथे कॉमा दिला. आता पुढे आपला फॉर्म्युला सुरू होईल. कॉलम साठी काय म्हणणार, हा काउंट पासून इथपर्यंत हा फक्त रोचा फॉर्म्युला आहे. आपण आता काउंटनी ह्या 10व्या रो पर्यंत गेलो होतो, तिथून मागे आलो ह्या रो पर्यंत, 7नी मागे आलो ह्या रो पर्यंत आलो. आता आपला कॉलमचा आर्ग्युमेंट सुरू होणार आहे. कॉलम आपण बदलणार नाही म्हणून 0 देणार आहोत. आता आपल्याला सम ऑफ लास्ट 7 डेज काढायचे म्हणून आपण 7 देणार आहोत. इथे हाईट आहे ना ती 7 देणार आहोत. म्हणजे आपण मागे येऊन इथपर्यंत थांबलेलो आहे, इथून पुढे आपण 7 मोजणार आहोत लास्ट 7 डेज म्हणून हा हाईटला 7 आला आणि विड्थला 1 देणार आहोत. इथे आपला क्लोज झाला फॉर्म्युला आणि एंटर केलं. हे पहा 483 हे उत्तर आलं. म्हणजे ही 11वी शेवटची लाईन धरली. तर अशा प्रकारे हा ऑफसेट फॉर्म्युला इतर फंक्शनची मदत घेऊन आपल्याला हवी ती रक्कम दाखवतो. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याने पहा जी रेफरन्स रेंज ठरलेली असते त्याच्या मागे जाता येतं, म्हणजे वरती जाता येतं रोसाठी आणि त्या रेंजच्या खाली पण येता येतं, किंवा कॉलमसाठी डावीकडे पण जाता येतं, उजवीकडे पण येता येतं. तर असा हा फ्लेक्सिबल फॉर्म्युला आहे आणि डायनॅमिक फॉर्म्युला आहे. आता आपण अजून एक वेगळं उदाहरण पाहणार आहोत. इथे मंथ्स हे आडव्या एका ओळीत दिलेले आहेत, कॉलम वेगवेगळे आहेत आणि सेल अमाऊंट सुद्धा एका ओळीत आलेली आहे, परंतु कॉलम वेगवेगळे आहेत. आता आपण इथे सम ऑफ लास्ट 6 मंथ्स करणार आहोत. लास्ट 6 मंथ म्हणजे इथून सुरू झालं इथपर्यंत येणार. सम इक्वल टू सम ऑफसेट हा आला. रेफरन्स काय देणार आहे, तर रेफरन्स आपण हा देणार आहोत, सेलचा रेफरन्स देणार A4, कॉमा. त्याच्यानंतर आपण रोज काय घेणार आहोत, रोज साठी आपण मॅच फंक्शन वापरणार. आता इथे रो साठी आपण काय करणार आहोत, रो ही 0च आहे, हीच रो आहे म्हणून आपण 0 वापरणार, कॉमा. इथे पुन्हा आपण कॉलम साठी काउंट वापरणार आहोत. आता इथे रेंज काय घेणार आपण, ही घेणार आहोत, ही रेंज घेतली आपण, जास्तीचीच घेतलेली आणि इथे आपण आता क्लोज करणार आहोत ब्रॅकेट. हे ब्रॅकेट क्लोज केलं. त्यानंतर कॉमा आणि हाईट साठी आपण 1 देणार आहोत, कॉमा. आणि विड्थ साठी सम ऑफ लास्ट 6 मंथ म्हणून आपण -6 देणार आहोत, म्हणजे इथून मागे 6 महिने जाणार आणि इथे आता ब्रॅकेट क्लोज केलं. हे आलं 156. आता याच्यात जर आपण डायनॅमिक डाटा हा हाईट पण याच्यात जर सप्टेंबर आपण वाढवलं, सप्टेंबरचे 20 वाढवले तर काय होईल, सप्टेंबरचे हे 159 आले. का तर 17 कमी केले आणि 20 वाढवले, म्हणजे मूळ 156 होतं त्याच्यात 3 वाढले, म्हणजे शेवटच्या 6 महिन्याचा डाटा हा पहिला 26 पासून 17 पर्यंत हा 6 महिन्याचा होता. तर अशा प्रकारे हा डायनॅमिक डाटा ऑफसेटने आपल्याला आणता येतो. आता आपण एक शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. इथे आपल्याकडे ह्या A कॉलम मध्ये डेट्स आहेत, B कॉलम मध्ये सेलचे व्हॅल्यूज आहेत, सेलच्या व्हॅल्यूज आहेत आणि इथे C कॉलम मध्ये असं विचारलेलं आहे, नेक्स्ट 3 डेज सम बेस ऑफ सिलेक्शन. म्हणजे सिलेक्ट काय केले आपण, तर इथे ह्या D कॉलम मध्ये ह्या डेट्स जे आहेत ह्या डेट्स मधली एक तारीख सिलेक्ट केलेली आहे, म्हणजे ही 3 तारीख सिलेक्ट केलेली आहे आपण आणि ह्या 3 तारखेनंतरच्या पुढच्या 3 दिवसाचा आपल्याला सम पाहिजे, पुढच्या ह्या 3 दिवसाची सम पाहिजे. आता इथे ही 3 तारीख जी आलेली आहे ती आपण डाटा व्हॅलिडेशन मध्ये जी लिस्ट आपण करतो त्याप्रमाणे इथे लिस्ट केलेली आहे आणि त्या लिस्ट प्रमाणे आपल्याला इथे
ह्या सर्व डेट्स मिळतात. ह्या सर्व डेट्स मिळतात. आपण इथे कुठलीही डेट बदलू शकतो. तुर्तास आपण 3 तारीख घेतलेली आहे, म्हणजे ही तारीख घेतलेली आहे. तर याप्रमाणे आता आपण इथे फॉर्म्युला मांडणार आहोत. तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपण आता सुरुवातीपासूनच सम घेणार आहोत. सम आली, ऑफसेट घेणार, ऑफसेट आलं, आणि आता ऑफसेटला इथे रेफरन्स काय घेणार आहोत, तर हा B1 सेल घेणार आहोत. कॉमा दिला. आता इथे आपण मॅच फंक्शन वापरणार आहोत. मॅच आलं. त्याच्यानंतर इथे विचारलं जाते लुकअप व्हॅल्यू. आता इथे लुकअप व्हॅल्यू विचारली जाते, तर ही लुकअप व्हॅल्यू आपली ही आहे. कॉमा दिला. पुढे लुकअप ॲरे. लुकअप ॲरे म्हणजे जे सिलेक्ट करायचे आपल्याला ते इथून इथपर्यंत पुढेही जाऊ. आपण थोडं पुढे जाऊ, 45 पर्यंत गेलो. तर हे लुकअप ॲरे आलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॉमा द्यायचा आहे. कॉमा दिला. आता आपल्याला मॅच विचारलं जाते. 1 लेस दॅन 0 एक्झॅक्ट मॅच, -1 ग्रेटर दॅन. तर आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे म्हणून 0 मानणार आणि इथे आपलं ब्रॅकेट क्लोज करणार. हे ब्रॅकेट क्लोज केल्यानंतर इथे काय होतंय पहा, ह्या D1 मध्ये जी डेट आहे आपली, ही जी डेट आहे ती ह्या 3 रो पर्यंत आलेली आहे. 3 रो पर्यंत आलेली आहे. आपण मॅच काय केलं, A2 A45 पर्यंत मॅच केलं आणि एक्झॅक्ट मॅच साठी 0 मानले. परंतु आपल्या ही डेट जी आहे, डेट इथेच आहे आपली, आणि त्याच्या पुढे जर जायचं असेल तर आपल्याला +1 करावं लागेल. +1 करावं लागेल. हे +1 केलं. आता आपला फॉर्म्युला पुढे सरकला पहा. रो मधून फॉर्म्युला पुढे सरकला. काय विचारले, कॉलम. कॉलम काय आपला, कॉलम आपण बदलणार नाही, हाच कॉलम राहणार आहे, म्हणून 0 आला. पुन्हा कॉमा आला. इथे आपल्याला 3 दिवसाची टोटल करायची आहे ना, म्हणून इथे हाईट 3 घेतली, कॉमा, आणि विड्थ आपण हा एकच ठेवणार आहे, म्हणून विड्थ एकच राहील आपली. आणि आता इथे आपल्याला ब्रॅकेट बंद केलं तर आपला इथे हे 69 आले. हे ह्या 3ची टोटल घेतली ती 69 आली. तर अशा प्रकारे आपण हे टोटल आणू शकतो. आता ह्या 3 तारीख घेऊन त्या 3 तारखेच्या पुढच्या 3 सेलची टोटल आली. आपण इथे 6 तारीख घेऊया. 6 तारीख घेतली तर 6 तारीख ही सिलेक्ट झाल्यानंतर याच्या पुढच्या 3 सेलची टोटल आली. म्हणजे ह्या 3 सेलची टोटल आहे. 3 4 12, 3 3 6 3 9, अशी 92 ही टोटल. आपण जो इथे तारीख सिलेक्ट करू त्या तारखेच्या पुढच्या 3 सेलची टोटल येत जाईल. समजा इथे आपण 3 डेज ऐवजी 5 डेज केलं तर काय होईल, 5 डेजचे घ्यायचे झाले तर आपल्याला इथे हाईट 5 करावं लागेल. 6 तारीख सोडल्यानंतर इथून पुढचे 3 4 5 हे 5 डेजची टोटल आली. 8 3 11, 12 आणि 5 17, 4 5 9 4 13, अशी ही 5 डेजची टोटल आहे. म्हणजे असा हा डायनॅमिक डाटा आहे. आणि इथे आपल्याला असं वेगवेगळ्या तारखा देऊन वेगवेगळ्या रेंजची टोटल घेता येऊ शकते. तर असा हा ऑफसेट फॉर्म्युला आहे. यातील अजून एक छानपैकी असं फंक्शन आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ इथे संपला. धन्यवाद.